हरि ओम. विद्यार्थी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, आज आपल्याला बैठक स्थितीतील आसनांचा अभ्यास करायचा आहे. बैठक स्थितीतील भरपूर आसनं आहेत. आपण ती करायची कशी फक्त ती बघणार आहोत. आसनं करत असताना आता बैठक स्थिती आसने त्याच्यासाठी सुरुवातीची आपण पोझिशन घेणार बैठक स्थितीची. तर बैठक स्थितीमध्ये आपण दोन्ही पाय एका सरळ रेषेत घेऊन अंगठ्याला अंगठा, टाचेला टाच, गुडघ्याला गुडघा आणि दोन्ही हात आपल्या शरीराजवळ म्हणजे आपल्या मांड्यांजवळ आपण ठेवायचे आणि पाठीचा कणा सरळ. ही बैठक स्थिती आहे. या बैठक स्थितीमध्ये आपल्याला आज आसनांचा अभ्यास करायचा आहे. ते आसन म्हणजे ध्यानात्मक आसन वगैरे. ध्यानात्मक आसन आणि बाकी बैठक स्थितीतली. पण मग ध्यानात्मक आसन हे ज्यावेळेस आपण ध्यानला बसतो किंवा प्राणायाम करतो किंवा ओंकार जप करतो त्यावेळेस आपल्याला युजफुल असतात. आणि त्याच्यातलं एक आसन आहे वज्रासन, की ते आसन एकच आसन आहे बैठक स्थितीतलं, की ते वज्रासन आपण आपल्या जेवणानंतरही करू शकतो. बैठक स्थितीतले आसन घेताना थोडी काळजी आपल्याला अशी घ्यायची आहे की ते आसन म्हणजे ज्यांना गुडघ्यांचा त्रास आहे त्यांनी जास्त गुडघे न वाकवता ते आसनं करायचे आहेत. काही वज्रासन स्थितीतले आसन आहेत तर त्याच्यात ज्यांना डायबिटीस वगैरे आहे तर त्यांनी वज्रासन स्थितीमधले आसन करायचे आहेत, कारण त्याच्यामुळे आपल्या पोटाखालच्या किंवा पोटातील इन्सुलिन क्रिएट करणाऱ्या वेन्सवर दाब येतो आणि तिथल्या त्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. म्हणजे डायबिटीससाठी ते स्पेशल आसन आहे. असे बरेच आसन आपल्याला बघायचे आहेत. पुन्हा शक्यतो जे ध्यानात्मक आसन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला डोळे बंद करून आसन करायचे आहे. आज आपल्याला ती शिकायची असल्यामुळे आपण ती डोळे उघडे ठेवूनच करणार आहोत. आसनं थोडी जास्त असल्यामुळे आपण आसनं सुरुवात करूया. सुरुवातीला मी त्रिवार ओंकार घेते आणि नंतर आपण मग आसन सुरुवात करूया. दोन्ही हाताचं दर्शन, अलगद डोळ्याला स्पर्श, सावकाश डोळे उघडायचे. आपल्याला आसनांना सुरुवात करायची. आपण आसन घेणार आहोत. सुरुवातीचं आसन स्वस्तिक आसन. आता बैठक स्थितीत आसन घ्यायचे आहेत तर लक्षात घ्या. बैठक स्थिती घेतल्यानंतर आता स्वस्तिक आसन. स्वस्तिक आसनमध्ये आपल्याला सुरुवातीला आपल्या उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीला लावून ठेवायचा आणि त्याचा गुडघा पूर्ण जमिनीला टेकायचा प्रयत्न आणि हळूच डावा पाय उजव्या पायाची मांडी आणि पोटरी यांच्यामध्ये दाबायचा प्रयत्न करायचा. हे झालं स्वस्तिक आसन. स्वस्तिक आसन याच्यात आपण उजवा पाय किंवा डावा पाय दोघांपैकी एक पाय आधी पुढे विरुद्ध मांडीला लावायचा आणि दुसरा पाय विरुद्ध मांडीच्या पोटरीमध्ये आणि मांडीमध्ये विरुद्ध पायाच्या पोटरी आणि मांडीमध्ये अडकवायचा प्रयत्न करायचा आणि दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. सुरुवातीची आसनं आपण ध्यानात्मक आसने बघतोय किंवा ध्यानासनं बघत आहोत आणि म्हणून ध्यान प्राणायाम धारणा करत असताना आपल्याला ह्या आसनांचा उपयोग होत असतो. दुसरं आसन आपल्याला बघायचं आहे आता पद्मासन. पद्मासन या आसनामध्ये आपल्या पायांचा जे पोश्चर आहे ते कमळाच्या पाकाप्रमाणे दिसतं आणि म्हणून त्याला पद्मासन म्हटलं आहे. बऱ्याच प्राणायाममध्ये किंवा काही ध्यानात्मक ध्यान करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला पद्मासन हे अत्यंत उपयोगी आसन आहे.
पद्मासन करण्यासाठी आपण आपल्या योगासन पूर्व हालचालीमध्ये तिथली आसनच्या अगोदर अर्ध तिथली आसन बघितलं आहे. तर त्याचा सराव असेल तर पद्मासन आपल्याला लवकर जमतं. तर सुरुवातीला आपण पुन्हा बैठक स्थितीमध्ये आलो. बैठक स्थितीत आल्यानंतर दोघं पायात आपण अंतर घेणार. दोघं पायात 1 ते 1.5 फूट अंतर घेतल्यानंतर कुठला तरी एक पाय, समजा आपण आधी उजवा पाय घेतला तर तो डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि त्याचा गुडघा जमिनीला टेकायचा प्रयत्न करायचा. आणि नंतर आपण डावा पाय उचलून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा प्रयत्न करायचा. दोघं गुडघे जमिनीला, दोन्ही पाय आपल्या मांड्यांवर. आणि पुन्हा याच्यात आपण आपल्या दोन्ही हाताची ध्यान मुद्रा घेऊ शकतो आणि हळूच डोळे बंद. काही सेकंद आपण याच्यात आधी स्थिर राहायचं आहे. ह्या पद्मासनमध्येच आपल्याला पुन्हा बघायचं आहे. आता पद्मासन मी सोडते. तर पुन्हा एकला आपण दोन्ही हात खाली घेणार. आधी वरचा पाय सरळ, नंतर मग खालचा पाय सरळ. या पद्मासनातच आपल्याला पद्मासन योगमुद्रा 1 आणि पद्मासन योगमुद्रा 2 बघायची. तर पुन्हा मी पद्मासन घेणार आहे. एकला दोन्ही पाय, सुरुवातीला आपण दोघं पायात अंतर, नंतर तुम्ही उजवा किंवा डावा पाय मला जो सोयीचा वाटला तो अगोदर विरुद्ध मांडीवर घ्या. आता लक्षात घ्या, आपल्याला योगमुद्रा 1 आणि योगमुद्रा 2 याचा अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला आपण आपले दोन्ही हात या पोझिशन मागच्या बाजूला ठेवायचे. हाताची पोझिशन अशी, म्हणजे असं घेऊन आपण तळ हात बाहेरच्या बाजूला आपल्या पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूला, म्हणजे आपल्या शीटच्या थोडं वरती. आणि हळूहळू आता आपण सुरुवातीला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला जेवढं कमरेतून खाली वाकणं शक्य आहे तेवढं वाकायचा प्रयत्न करायचा आहे. करत असताना आपलं कपाळ जमिनीला टेकतं का, नाही टेकलं तरी चालेल, पण प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आणि योगमुद्रा आपल्याला काही सेकंद तरी टिकवायची. सुरुवातीला 10 ते 15 सेकंद टिकेल, नंतर आपण त्याचा कालावधी वाढवू शकतो. श्वास सोडत आपण खाली वाकायचं. योगमुद्रा सोडायची. श्वास घेत कमरेतून सरळ, पाठीतून सरळ, हळूच दोन्ही हात जागेवर, हळूच डोळे उघडायचे. ही झाली योगमुद्रा 1. आता योगमुद्रा 2. पुढे आता पुन्हा पद्मासन स्थितीत आपण राहणार आणि आपल्या एक तर उजव्या हातावर डावा हात किंवा डाव्या हातावर उजवा हात आणि आपल्या नाभीच्या खाली दोघं हात ठेवायचे. आणि पुन्हा त्याच पद्धतीने पुढून आपण खाली वाकायचा प्रयत्न करणार आहोत. तर श्वास सोडत सुरुवातीला आपला श्वास घेतलेला असेल. आता श्वास सोडत आपण खाली वाकायचा प्रयत्न करायचा आहे. समोरून खाली काही वेळ स्थिर राहायचं आहे. श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचं आहे. रोज हात जागेवर, रोज डोळे उघडायचे. या पद्मासन स्थितीतल्या योगमुद्रा 1 आणि योगमुद्रा 2 झाल्या. याच्यातच आपण उत्थित पद्मासन बघू शकतो. आपण बघितलं असेल बऱ्याच वेळा लहान मुलं दोन्ही पायांची अशी घडी करतात आणि झुला खेळतात. त्यालाच उत्थित पद्मासन म्हणतात. म्हणजे वरच्या बाजूला आपण पद्मासन स्थिती उचलली, म्हणजे दोन्ही पायांच्या स्थितीवरती उचलायची आणि हळूच झुलायचं आहे. थोडं बॅलन्सिंग आहे, सांभाळून करायचं आहे. ह्या पद्धतीने याच्यात आपल्याशी झोपं घेतली तरी चालेल. तर पद्मासन स्थितीमध्ये उत्थित पद्मासन, दोन्ही हातावर पूर्ण शरीराचं वजन घ्यायचं आणि असं उचलायचं आहे. ठीक आहे, पण पद्मासन सोडूया.
एकला वरचा पाय खाली, दोनला खालचा पाय असं. आपण पुन्हा बैठक स्थितीत आलो आहे. आता आपल्याला करायचं आहे वज्रासन. वज्रासन स्थिती, वज्रासन हे पण ध्यानात्मक आसन आहे. सुरुवातीला आपण उजवा किंवा डावा पाय कमरेत वाकून आपल्या शीटजवळ न्यायचा आणि नंतर आपण आपला दुसरा पाय आपल्या सीटजवळ न्यायचा आहे. अशी स्थिती म्हणजे थोडक्यात लक्षात आलं पाहिजे. दोन्ही पाय असं घोट्यात वाकून आपण त्याच्यावर बसायचं. दोन्ही पायाच्या टाचांवर बसायचं आहे पण टाचांच्या मध्ये बसलं तरी या पद्धतीने ही वज्रासन स्थिती आहे. वज्रासन स्थिती घेतल्यानंतर दोन्ही पायाच्या टाचेवर आपण बसलेलो आहोत. दोन्ही गुडघ्याला टेकले आहेत. मागे दोन्ही पायांचे पंजे एकमेकांना टेकलेले आहेत. आता ही वज्रासन स्थिती घेत असताना शक्यतो आपण द्रोण मुद्रेत आपले हात म्हणजे दोघं हात द्रोणसारखे करायचे आणि आपल्या गुडघ्यावर ठेवायचे आणि सावकाश डोळे बंद करायचे. बऱ्याच हळूच डोळे उघडले मी आता. बऱ्याच आसनांची पूर्वस्थिती ही वज्रासन स्थिती आहे. त्यात आपण उष्ट्रासन, पृष्ठासन, शशांकासन हे जे आसन आहेत याची पूर्वस्थिती आपल्याला वज्रासन घ्यावी लागते आणि वज्रासनातून आपल्याला ते आसनं करावे लागतात. आपण ते आसन करणार त्यावेळेस बघणारच आहोत. तर वज्रासन हे वज्र म्हणजे कठीण, अगदी थोडं कठीण वाटतं आपल्याला करायला, पण सगळ्यात जास्त सुलभ आणि सगळ्यात जास्त फायदा देणारं आसन म्हणजेच वज्रासन आहे. आता याच्यातच आपल्याला पुन्हा योगमुद्रा, वज्रासन योगमुद्रा 1, वज्रासन योगमुद्रा 2 आणि वज्रासन योगमुद्रा 3. योगमुद्रा 1 मध्ये पुन्हा आपण काय करणार, दोन्ही हात मागच्या बाजूला ह्या पोझिशनने, त्या पोझिशनने घेतल्यानंतर हळूच आपल्याला कमरेतून वाकायचं आहे. एकदा उजवा हात वरती, नंतर डावा हात वरती. कमरेतून वाकत वाकत पुन्हा आपण कपाळ जमिनीला टेकायचा प्रयत्न करणार. वज्रासन घेत वाकत असताना आपले दोन्ही पाय याच्यावर उचलायचे नाही. आपले पाय मांड्याने उचलायचे नाही. श्वास घेत 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 आपण कमरेतून सरळ व्हायचं. हीच मुद्रा परत आपण हात बदल म्हणजे खालचा हात वरती आणि वरचा हात खाली ह्या पद्धतीने करू शकतो. नंतर आपल्याला करायचं आहे वज्रासन योगमुद्रा 2. उजवा हात वरती, डावा हात खाली, आपल्या नाभीच्या खाली दाबायचा आणि हळूच पुन्हा आपण शक्य आहे तेवढं वाकायचं आहे कमरेतून आणि दोन्ही हाताची कोपर अशी आपण शरीराकडे लावायची म्हणजे आपल्या पाठीवर दाबायचा प्रयत्न करायचा. शक्य आहे तेवढंच वाकायचं. ज्या स्थितीपर्यंत आपल्याकडं वाकलं गेलं तिथं थांबून संत श्वसन करायचं आहे. ह्या पोझिशनमध्ये आपलं कपाट टेकलं जाईलच असं नाही, क्षमतेनुसार आपल्याला करायचं आहे. श्वास सोडून आपण खाली वाकतो. इथं थांबल्यानंतर आपण दोघे हाताची कोपर आपल्या पाठीकडे म्हणजे दाबायचा प्रयत्न करायचा. संत श्वसन, कुठल्याही पद्धतीने श्वास रोखायचा नाही. श्वास सोडत कमरेतून सरळ होत आपण पूर्वस्थिती द्यायचं आहे. दोन्ही हात झाले. ही झाली वज्रासन योगमुद्रा 2. आता बघायची आपल्याला वज्रासन योगमुद्रा 3. आता दोन्ही हात आपण असे सरळ केले. दोन्ही हातांची आधी अंगठा आपण हात घ्यायचा आणि चारही बोटांनी त्याची मुठ्ठी वळायची. दोन्ही हात पुन्हा आपण आपल्या नाभीच्या खाली दाबल्यानंतर पुन्हा कमरेतून सरळ वाकायचं. जिथपर्यंत आपल्याला वाकता येईल तिथपर्यंतच आणि नंतर मग आपण हे दोन्ही मुठ्ठींचं
क्लॉकवाईज 3 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. डायबिटीससाठी अत्यंत उपयुक्त वज्रासन योग मुद्रा 3 फार महत्त्वाची आहे. तर या मुठीचं रोटेशन आपण आपल्या नाभीच्या खाली करायचं आहे. तर सुरुवातीला आपण घेतलं वज्रासन. अंगठा हात दाबून चारी बोटांनी आपण मुठी वळायची. दोन्ही हात या पोझिशनमध्ये आपल्या नाभीच्या खाली बसवायचे आणि हळूच कमरेतून वाकत श्वास सोडत कमरेतून वाकवतो. जिथं आपण स्थिर झालो आहे तिथं आपण आपल्या दोघं मुठींचं 3 वेळा क्लॉकवाईज आणि 3 वेळा अँटी क्लॉकवाईज रोटेशन करायचं आहे. थोडं स्थिर राहायचं. हळूच श्वास घेत 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 कमरेतून सरळ राहायचं. शक्यतोवर श्वासावर लक्ष ठेवा. कमरेपासून खालच्या भागाला जेव्हा आपण वाकत असतो तेव्हा श्वास सोडायचा आहे आणि कमरेपासून वरच्या भागाला जेव्हा आपण येत असतो कुठली पण पोझिशन असेल तर त्यावेळेस श्वास घ्यायचा. ठीक आहे, लक्षात आलं प्रत्येकाला. वज्रासन स्थिती, वज्रासन योग मुद्रा. आता वज्रासन आपण सोडणार आहोत. एकला डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे, तर आपल्याला बघायचं आहे पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासनमध्ये आपल्या शरीराची पश्चिम बाजू म्हणजे मागची बाजू. पश्चिमोत्तानासनमध्ये आपल्या शरीराची पश्चिम बाजू म्हणजे मागची बाजू ही आपल्याला पुढे आणायची आहे. म्हणजेच पश्चिम बाजूला पुढे करायचं आहे म्हणून त्याला पश्चिमोत्तानासन नाव दिलेलं आहे. आता हिच्यात एकपाद पश्चिमोत्तानासन पण तुम्ही करू शकता. त्यावेळेस सुरुवातीला आपण आपला डावा पाय वाकवून आपल्याला उजव्या पायाच्या मांडीला लावायचा. म्हणजे असा आपला राईट अँगल काटकून दिसला पाहिजे. बाजूला दोन्ही हात आकाशाच्या दिशेने न्यायचे आणि नंतर मग दोन्ही हात त्याचे आपण हा उजव्या पाय जो पाय आपला सरळ ठेवला आहे त्याचा अंगठा पकडायचा आणि कमरेतून जेवढं वाकता येईल तेवढं आपलं कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न. हे आसन करत असताना फक्त खाली जो आपण सरळ पाय ठेवला आहे तो असा गुडघ्यात वाकू द्यायचा नाही. आपला हात आपल्या अंगठ्यापर्यंत पोहोचेलच असं नाही, तो आपल्या गुडघ्यापर्यंत पोहोचेल, तो आपल्या पोटरीपर्यंत पोहोचेल, घोट्यापर्यंत पोहोचेल, पण हा पाय सरळच राहू द्यायचा याची काळजी घ्यायची. एकपाद पश्चिमोत्तानासन. बैठक स्थितीतून आपण पहिली पोझिशन घेतली. एक पाय सरळ, दुसऱ्या पायचा तळ पाय मांडीला लावला आहे. आता दोन्ही हात श्वास घेत घेत वरती आणि आता होच कमरेतून वाकत दोन्ही हातांनी जो पाय सरळ केला आहे त्याचा अंगठा पकडायचा प्रयत्न. हे हात आपले कोपऱ्यातून असे वाकले तरी चालेल, पण गुडघा जो सरळ पायाचा गुडघा वाकू द्यायचा नाही आणि श्वास सोडत सोडत आपला गुडघ्याकडे आपलं कपाळ न्यायचा प्रयत्न, स्थिर राहायचं. हो, श्वास घेत घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने हळूच हात बाजूने खाली गुडघ्यात वाकलेला पाय सर. हीच पोझिशन आता दुसऱ्या पायाने एकपाद पश्चिमोत्तानासन. दुसऱ्या पायाने केलं आपण. दुसरा पाय गुडघ्यात वाकवून आपण असा जमिनीशी ठेवला आहे. पुन्हा दोन्ही हात श्वास घेत घेत वरती थोडं कमरेतून पुढे वाकत दोन्ही पायाने डाव्या पायाचा अंगठा पकडला. हळूच कमरेतून वाकत आपण कपाळ गुडघ्याला टेकायचा प्रयत्न. श्वास घेत घेत मान सरळ, हात बाजूने खाली, वाकवलेला पाय सरळ करायचा. आता आपला पूर्ण पश्चिमोत्तानासन म्हणजे दोन्ही पायांनी बैठक स्थितीत आल्यानंतर दोन्ही हात आपल्या शरीराजवळ आहेत.
एकला श्वास घेत घेत दोन्ही हात वरती. क्रिया त्याच पद्धतीने करायची. श्वास घेत घेत समोरून दोन्ही हात कानाला लागून आकाशाच्या दिशेने. आता होच कमरेतून वाकत दोन्ही हातांनी दोन्ही पायाची अंगठी पकडायची आणि जिथेपर्यंत आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने न्यायचा प्रयत्न. कपाळ गुडघ्याला टेकलं ही संपूर्ण उत्तम स्थिती आसनाची, म्हणजे कपाळ गुडघ्याला टेकलं पाहिजे. नाही टेकलं तरी आपण ते न्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि संथ श्वसन चालू ठेवायचं. आसन सोडून श्वास घेत 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 कमरेतून सरळ होत दोन्ही हात आकाशाच्या दिशेने, हात बाजूने खाली. पश्चिम उत्तानासनमध्ये दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे नाहीत, हे लक्षात घ्यायचंय. तर पुढचं आसन बघायचं आपल्याला. वक्रासन. आता वक्रासन स्थितीमध्ये येत असताना पुन्हा दोन्ही पाय बैठक स्थितीत यायचं. याच्यात थोडी आपल्याला काळजी घ्यायची आहे. वक्रासन म्हणजे आपल्याला कमरेला म्हणजे पाठीला त्याच्यात मानेलाही आपल्याला वाकवायचं आहे, म्हणजे थोडं वक्र पोझिशन आपली दिसणार आहे. तर वक्रासनमध्ये पण पहिली स्थिती आपल्याला बघायची. एकला दोन्ही हात आपण आपल्या पहिले शरीराजवळ ठेवणार. दोनला दोन्ही बाजूने, म्हणजे आधी आपण आपला समजा उजवा पाय गुडघ्यात वाकवून आपल्या शरीराजवळ असा ठेवला. त्याची टाच आपल्या शरीराजवळ लावायचा प्रयत्न. गुडघा सरळ आणि दोन्ही हात आपण जो पाय आपला सरळ आहे त्याच्या बाजूला ठेवले आणि त्याच बाजूने आपली मान वाकवायचा प्रयत्न. मान मागच्या साईडने वाकवायची, म्हणजे एकाच वेळेस मानेला कमरेला पीळ बसतो, म्हणजे याला वक्रासन म्हटलं आहे. वक्रासन प्रकार 1. काही वेळेस स्थिर राहायचंय. डोळे बंद ठेवता आले तर अधिक उत्तम. रोज असं सोडूया. एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला गुडघ्यात वाकलेला पाय. तेच असं दुसऱ्या बाजूने करूया. एकला दुसरा पाय त्याची टाच आपल्या शरीराजवळ, दोन्ही हात त्या पायाच्या बाजूला. हात ठेवताना मधल्या बोटाला मधला बोट स्पर्श झाला पाहिजे. ठेवल्यानंतर विरुद्ध बाजूने आपण मागे वाकायचा प्रयत्न. मान मागे, संत श्वसन. आसन सोडायचं. एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, दोन, तीनला पाय सरळ, तीन. त्याला वक्रासन प्रकार आहे. आता वक्रासन प्रकार 2. पोझिशन ह्याच पद्धतीने, फक्त थोडासा आपल्याला पाय गुडघ्यात जो वाकवणार आहोत तो थोडा पुढे घ्यायचा आणि विरुद्ध बाजूच्या काठीकडे आपण तो गुडघा आणायचा प्रयत्न करायचा. पुन्हा आपण इकडनं सुरुवात करतो. एकला आपण डावा पाय गुडघ्यात वाकवला आहे, उजवा पाय सरळ ठेवला आहे. आता हा गुडघा आपण उजव्या काठीकडे आणायचा आणि त्याला आपला उजवा हात, जो उजवा हात आहे, उजवा हात आकाशाच्या दिशेने नेऊन त्याला हाताने गुडघ्याला रेटा दे, त्याचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा आणि दुसरा हात आपण पाठीवर ठेवला तरी चालेल किंवा आपल्या दोन्ही सीटच्या मधल्या बाजूला ठेवला तरी चालेल आणि त्याच बाजूने आपल्याला मान मागे वळवायची आहे. हा तळपाय उचलायचा नाही. हा पाय तो सरळ असला पाहिजे. पूर्ण वक्र म्हणजेच पीळ दिला जातो.
वाकवला जातो. मान, पाठीचा कणा, कमरेतून आपण वाकलेलं पाऊत हळूच असं सोडायचे. एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला पाय सरळ. हेच वक्रासन दुसऱ्या बाजूने करूया. एक, दोनला आपण आता हा गुडघा आपल्या डाव्या काठीकडे आणायचा. डाव्या हाताने त्याला वळसा घालून त्याचा अंगठा पकडायचा आणि उजवा हात आपल्या पाठीवर मागे नेला किंवा मग आपल्या दोन्ही सीटच्या मध्ये आणि मागे वळायचा. आसन सोडायचे. एकला मान सरळ, दोनला हात जागेवर, तीनला पाय सरळ. आता हे वक्रासन प्रकार 1 आणि 2 याचा मेन फायदा आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन करायचं आहे. त्याच्यासाठी आहे अर्ध मत्स्येंद्रासन. याने पूर्ण शरीराला आपण आपल्या कमरेतून, पाठीतून आणि मानेतून म्हणजे वाकवत असतो. म्हणजे ती थोडक्यात आपण 3 ठिकाणी त्याला वाक दिलेला आहे आणि म्हणून त्याला अर्ध मत्स्येंद्रासन मध्ये शरीराच्या 3 भागांची वक्र पोझिशन आपल्याला दिसणार आहे. वक्र म्हणजे थोडक्यात कर्व पार्टमध्ये आपण वाकलेलो आहे. अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन अत्यंत महत्त्वाचं आहे. हे 2 फक्त आपण ते जमण्यासाठी वक्रासन प्रकार 1 आणि वक्रासन प्रकार 2 करत आहोत. पण याचा सराव असेल तर अर्ध मत्स्येंद्रासन करायला आपल्याला अवघड वाटत नाही. अर्ध मत्स्येंद्रासनमध्ये आपण समजा आता आपण सुरुवात केली उजव्या पायाकडनं. एकला उजवा पाय वाकवून डाव्या पायाच्या बाजूला ठेवायचा आणि 2ला जो सरळ पाय उजवा डावा नाही केला पण एक पायचा आपण गुडघ्यात वाकवून आपण जो पाय सरळ त्याच्या बाजूला ठेवला मांडीजवळ. ठेवत असताना तो बैठक तिथेच ठेवायचा आहे म्हणजे त्याचे तळपाय पूर्ण जमिनीला टेकलेला. 2ला जो पाय सरळ आहे तो आपण वाकून आपल्या शीटजवळ, परंतु आपण त्याच्यावर बसायचं नाही. फक्त तो वाकून आपण आपल्या शीटजवळ ठेवलेला आहे. 3ला आता आपण उजवा, आता जो आपण गुडघा उभा केलेला आहे त्या बाजूचा हात आकाशाच्या वरच्या दिशेने नेऊन त्या गुडघ्याला जो गुडघा आपला तो विरुद्ध काठीकडे न्यायचा आणि त्या बाजूला म्हणजे आता इथं आपल्याला आपला हा जो डावा ते हा विरुद्ध दिशेचा आकाशाच्या वरच्या दिशेने नेऊन हा गुडघा डाव्या काठीकडे रेटून त्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा. अंगठा नाही पकडला गेला, फक्त पाय पकडला तरी चालेल आणि उजवा हात आपण आपल्या पाठीकडे म्हणजे असं नेला आणि विरुद्ध दिशेने आपल्याला मान मागे न्यायची आहे आणि काही वेळ संत श्वसन घेत त्या स्थितीत स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडूया. एकला मान सरळ, 2ला हात जागेवर, 3ला खालचा पाय सरळ, 4ला वरचा पाय सरळ. आता ही स्थिती आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. आता एकला उजवा पाय, तर डावा पाय गुडघ्यात वाकवते, उजव्या पायाच्या बाजूला ठेवून दिला. उजवा पाय गुडघ्या आपल्या शीटजवळ आणायचा परंतु त्याच्यावर बसायचं नाही. आता हा जो उभा गुडघा आहे तो विरुद्ध काठीकडे नेताना तोच हात मागच्या बाजूने सरळ करत गुडघ्याला रेटा द्यायचा आणि जो पाय आपल्या जमिनीवर आहे त्याचा अंगठा पकडायचा किंवा त्याचा घोटा पकडायचा आणि हळूच विरुद्ध बाजूला मान घेऊन मागे बघायचा प्रयत्न. डोळे बंद, संत श्वसन. हळूच आसन सोडायचे.
एकला मान सरळ, दोनला हात जागे, तीनला खालचा पाय सरळ, चारला वरचा पाय सरळ. आता ही पोझिशन घेत असताना ज्यावेळेस आपण असा गुडघा वाकवतो, दुसरा पाय आपण शिरजवून येतो आणि हात जेव्हा रेटा मारतो तेव्हा हात आपला सुरुवातीला असा राहील, जाणार नाही. आपण थोडं प्रयत्न करत करत केलं तर मग आपला हात इथपर्यंत जाणार. नाही तर मग तुम्ही हा पाय सरळ असं करून त्याचा अंगठा पकडला तरी चालेल. पण प्रॉपर पोझिशन, तळपाय पूर्ण जमिनीवर टेकलेला पाहिजे आणि त्याचा अंगठा पकडायचा प्रयत्न, अंगठा नाही पकडला गेला त्याचा गोटा पकडायचा प्रयत्न. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आसन आहे ओटी पोटसाठी किंवा मांडीची आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी. आता आपल्याला बघायचं आहे बैठक स्थितीतला पर्वतासन. पर्वतासनसाठी कुठलं पण एक ध्यानात्मक आसन म्हणजे स्वस्तिकासन, वज्रासन, सहज आसन म्हणजे मांडी घातली किंवा वज्रासन घेतलं तरी चालेल. आणि त्याच्यात मग आपल्याला पर्वतासन म्हणजे दोन्ही बाजूने आपण आपली अगदी नॉर्मल स्ट्रेचिंग असं करणार आहोत. तर याच्यात आपण वज्रासन घेतलं आणि दोन्ही हात जसं आपण योगासन करून हालचालीमध्ये सगळ्यात पहिली ताडासन आसन घेतलं आहे त्या पद्धतीने दोन्ही हात आकाशाच्या दिशेने सरळ नेत दोन्ही हात एकात एक गुंफायचे. बोटं गुंफवल्यानंतर हात विरुद्ध दिशेने म्हणजे तळ हात आकाशाकडे स्ट्रेच करायचा प्रयत्न, बॉडीला वरच्या दिशेने ओढायचं, जेवढं ओढता येईल जेवढं वरती ताणता येईल तेवढं ताणायचं, स्थिर राहायचा प्रयत्न, हाताचा सरळ, हात सरळ, डोळे अलगद बंद, पूर्ण बॉडीचं आकाशाच्या दिशेने स्ट्रेचिंग. हळूच आसन सोडूया. एकला दोन्ही हात बाजूने खाली, दोनला दोन्ही हात आपण आपल्या पूर्वस्थितीत. पर्वतासन तसं हे बऱ्याच आसनातला थकावा काढण्यासाठी आपण बॉडी स्ट्रेचिंग ह्यासाठी त्याचा यूज करू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं आसन आहे पर्वतासन. आता याच्यातच आपल्याला शरणागत मुद्रा याच पद्धतीने आपल्याला करायची आहे. कारण ज्यावेळेस आपण योग वर्ग घेतो किंवा रेग्युलर रोजचे योगासन, आता ह्या फक्त स्थितीतले आसन आपण बघतोय, पण ज्यावेळेस आपण डेली रुटीनचे आसन करणार म्हणजेच प्रत्येक स्थितीतले 2-2 आसन आणि मग जेव्हा आपला वर्ग समाप्त करायचा तर त्यावेळेस आपल्याला शरणागत मुद्रा करावी लागते. आणि म्हणून त्याच्यात आपण कुठेतरी पुन्हा एका ध्यानात्मक आसनमध्ये यायचं आहे. दोन्ही हात आपल्या बाजूला आहेत, आकाशाच्या दिशेने न्यायचे, दोन्ही हाताची नमस्कार स्थिती आकाशाच्या दिशेने, नमस्कार स्थिती. आता कमरेतून वाकत ही नमस्कार स्थिती, कोपरपर्यंतचा हात, कपाळ जमिनीला टेकायचा प्रयत्न, कमरेतून वाकत नमस्कार स्थिती, कपाळ जमिनीला टेकायचा प्रयत्न. श्वास घेतो, कमरेतून सरळ जायचं आहे, नमस्कार स्थिती सोडायची आहे, हात बाजूला. शरणागत मुद्रा म्हणजेच आपण योगासन केल्यानंतर भूमातेला शरण जाण्यासाठी किंवा निसर्गाला शरण जाण्यासाठी एक वंदन आपण करत आहोत आणि म्हणून शरण जायचं आहे. परमेश्वराला शरण जाण्यासाठी आपण शरणागत मुद्रा याचा उपयोग करतो. सोडूया. आपल्याला पुढचे आसन बघायचं आता. आकर्ण धनुरासन प्रकार 1 आणि 2. आकर्ण धनुरासन, आकर्ण म्हणजे आपण
कर्णाकडे म्हणजे कानाकडे आपल्याला पाय आणायचा आहे. तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, आकर्ण धनुरासन 1 याच्यात आपण सुरुवातीला दोन्ही पाय आपल्या बैठक स्थितीत घेतले आहेत. नंतर आपण आपला आधी सुरुवातीला आपण हा उजवा पाय गुडघ्यात वाकवून तो आपल्या डाव्या मांडीवर, डावा पाय तुम्ही वाकवला आहे, डावा पाय उजव्या पायाच्या मांडीवर ठेवला. आता दोन प्रकार, याचा अर्थ असा आहे की त्याच हाताने तोच पाय आणि दुसरा आहे विरुद्ध हाताने विरुद्ध. आता याच्यात मी ह्या हाताने म्हणजेच डाव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा पकडते आणि उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा पकडते. आता उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा पकडला, डाव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा पकडला, त्यावेळेस जो वाकवलेला आपला पाय आहे त्याचा अंगठा डाव्या कानाकडे मी आणायचा प्रयत्न करते. मान एकदा जी स्थिती घेतली त्या स्थितीत राहायचं आहे, मान जास्त खाली आणायची नाही, परंतु हा वाकवलेला पाय, हा अंगठा आपण आपल्या कानाकडे आणायचा प्रयत्न करायचा. सोडायचं आहे, हळूहळू वाकून गुडघ्यात वाकलेला पाय ते जागेवर, नंतर हात जागेवर, पाय सरळ. आता विरुद्ध दिशेने. आता डावा पाय मी सरळ ठेवणार, उजवा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या मांडीकडे न्यायचा तुम्ही प्रयत्न करणार. ना डाव्या हाताने तर डाव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताने उजव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताचा अंगठा पकडल्यानंतर हा त्या पोझिशनमध्ये स्थिर राहून हा अंगठा उजव्या कानाकडे न्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे थोडा पाय असा बाहेर टाकायचा आणि मग तो न्यायचा. स्थिर संत श्वसन. आसन सोडायचं. एकला पाय जागेवर, दोनला हात जागेवर, तीनला गुडघ्यात वाकवलेला पाय सरळ. हीच पोझिशन आता आपल्याला पुन्हा विरुद्ध म्हणजेच आकर्ण धनुरासन प्रकार 2. आता पुन्हा पहिल्या स्थितीने जाते. डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवला. आता त्याच हाताने तोच पाय म्हणजेच उजव्या हाताने उजवा पायाचा अंगठा धरला, डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरला. सुरुवातीला आपण विरुद्ध, आता आपल्याला विरुद्ध करायचं आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा आणि लक्षात. आणि त्यावेळेस आपण हा आपला जो पाय आहे तो म्हणजे ज्या पोझिशनने गेला त्याच पोझिशनकडच्या कानाला, म्हणजे डावा पाय, डावा हात आणि डावा कान. आता विरुद्ध हात आणि विरुद्ध कान ह्या पद्धतीने विरुद्ध पायाचा अंगठा पकडला आणि तो अंगठा आता मी उजव्या कानाकडे न्यायचा प्रयत्न करते. आता ही पोझिशन हा पकडल्यानंतर दोन बोटात आपल्याला असं पकडायचं. बॅलन्स होत नसेल, अशा दोन बोटात असा पकडला जात नसेल तर आपण पूर्ण पाय असा घेऊन आपल्या कानाला लावायचा प्रयत्न करायचा. इथं कानाला पाय लागतो. असं सोडायचे. एकला पाय जागेवर, दोनला हात जागेवर, तीनला पाय सरळ. पुन्हा विरुद्ध पायाने एकला उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या पायाच्या मांडीवर. आता उजवा हात आणि डाव्या पायाचा अंगठा, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा आणि विरुद्ध बाजूला म्हणजेच आता आपण डाव्या कानाकडे आपला हा पाय न्यायचा प्रयत्न. संत श्वसन. आसन सोडायचे. एकला पाय खाली, दोनला हात जागेवर, तीनला दोन्ही पाय सरळ. हे झालं आकर्ण धनुरासन प्रकार 1 आणि आकर्ण धनुरासन प्रकार 2. तर इथं फक्त आपल्याला एक आसन आता बघायचं आहे, शशांक आसन. इथं शशांक आसनमध्ये पुन्हा आपला वज्रासन स्थितीमध्ये यायचं आहे. शशांक आसन याच्यात
म्हणजे ससा आणि अंक म्हणजे चंद्र. सशाने आपल्या दोघे पाय चंद्र घेतला अशा पोझिशनसारखी स्थिती दिसते आणि म्हणून त्याला शशांक आसन असं नाव दिलं आहे. याच्यात आपण वज्रासन हे पूर्वस्थितीत यायचं. दोन्ही हात हळू आकाशाच्या दिशेने सरळ गेल्यानंतर ते दोन्ही हात नमस्कार स्थितीत घेऊन तसं शरणागत मुद्रा केली त्या पद्धतीने. नमस्कार स्थिती घेतली पाहिजे असं नाही, दोन्ही हात सरळ घेऊन आकाशाच्या दिशेने सरळ आणि कमरेतून वाकत दोन्ही हात जमिनीला टेकत आपली मान कपाळ आपलं कपाळ नाक जमिनीला टेकायचा प्रयत्न. त्यावेळेस आपले हे जे पाय मांडीवर उचलायचे नाहीत. असं सोडायचं. श्वास घेत 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 माणसं कमरेतून आपण सरळ वरती आलो. आत बाजून शशांक आसन फार महत्त्वाचं आसन आहे. पुन्हा आपल्या ओटीपोटावर दाब दिला जातो आणि तसं शरणागत मुद्रा केली त्या पद्धतीने भूमातेला वंदन या पोझिशनमध्ये आपण येत असतो. हे झालं शशांक आसन. आता बऱ्याच योगासनाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम की जी क्रिया आपण उजव्या बाजूने केली तीच क्रिया आपल्याला डाव्या बाजूने पण करावी लागते. आणि म्हणून काही आसन आहे की त्यांचे पूरक आसन. जसं आता आपण पश्चिमोत्तानासन आहे त्याचं पूरक आसन आपण ज्या शयनस्थितीला आसन घेणार आहोत त्या स्कंदरासन करतो किंवा अर्धचक्रासन त्याच्यातनं आपल्याला ते आसन घेता येतं. नंतर आपण ज्यावेळेस आता पश्चिमोत्तानासन आहे त्याचं पुढच्या बाजूने म्हणजे आपण पुढे येतो, आपल्या कमरेतून पाठीचा भाग पुढच्या बाजूने घेतो. पुढचं बेंडिंग झाल्यानंतर आता आपल्याला मागचं बेंडिंग करायचं म्हणून तिथं आपण पृष्ठासन आणि उष्ट्रासन हे पण घेऊ शकतो. आणि म्हणून आता पृष्ठासन म्हणजेच प्रवृत्ती याच्यात पूर्वस्थिती आहे आपली वज्रासन. एकला आपण दोघं गुडघ्यांवर आलो, दोनला हळू दोन्ही हात आकाशाच्या दिशेने दोन वरती. आता तीनला दोन्ही हात आपण आपलं पृष्ठ म्हणजे पाठीवर ठेवायचे आणि मागच्या दिशेने आपली मान वाकवायचा प्रयत्न म्हणजे आपल्याला पाठीच्या कडेला विरुद्ध दिशेने बेंडिंग करायचे. दोनला आपण हात आपल्या पाठीवर कमरेवर नाही पाठीवर पाठीचा मणका आपण दोघी हातांच्या बोटांनी काय पकडू शकतो आणि हौस आता पाठीतून वाकत मागच्या बाजूची भिंत बघायचा प्रयत्न स्थिर राहायचं आहे. संत श्वसन एकला कमरेतून पाठीची सरळ होत हौस मागून हात आकाशाच्या दिशेने दोनला हात बाजूने खाली आणि तीनला पूर्वस्थिती म्हणजे वज्रासन स्थितीमध्ये यायचं. हे झालं पृष्ठासन. याच पद्धतीने आपल्याला उष्ट्रासन करायचं आहे. उष्ट्रासनमध्ये आपण पूर्वस्थिती पुन्हा वज्रासन स्थिती पुन्हा एकला आपण गुडघ्यावर येणार आणि दोनला आपण आपल्या वरती आकाशाच्या दिशेने हात जे नेणार त्याच्याने आपल्याला दोन्ही पायाचे टाचा पकडायचा प्रयत्न करायचा आहे. तसं दोन्ही तळ पायावर आपल्याला आपली टाच खाली या पद्धतीने असं टेकायचा प्रयत्न केला, पण असं बॅलन्स होत नाही म्हणून फक्त आपण टाच पकडली तरी चालेल. तर आपण करूया शेवटचं आसन बघतो आपण. आता एकला आपण गुडघ्यावर आलो, दोनला आपण आधी डावा हात आकाशाच्या दिशेने घेऊन डाव्या पायाच्या टाचेवर न्यायचा, उजवा हात पुन्हा आकाशाच्या दिशेने उजव्या टाचेवर द्यायचा प्रयत्न करून दोन्ही टाचा पकडला पाठीच्या कणाला विरुद्ध दिशेने राहायचा सोडायचं. एकला हा कृष्ण
सरळ बॅलन्सिंग असते तुला सांभाळून करायचं आणि दोन हात जागेवर पुढील आपण आपल्या पूर्वस्थितीला यायचं. ठीक आहे. तर हे झालं आपलं उष्ट्रासन. उष्ट्रासनमध्ये आपल्याला उष्ट्र म्हणजे उंट, उंटाच्या पोश्चरसारखं आपलं शरीर म्हणजे बसलेल्या पोश्चरसारखं आपल्या शरीराचं पोश्चर दिसतं, म्हणून त्याला आपण उष्ट्रासन असं म्हणत असतो. आज आपण बरेच आसन बघितले, बैठक बरेच आसन आहेत. त्याच्यात अजून आपल्याला एक गोमुख आसन पण करता येतं. गोमुख आसनमध्ये आपण याच पद्धतीने एका पायाच्या गुडघ्यावर दुसरा पायाचा गुडघा ठेवायचा प्रयत्न आणि दोन्ही गुडघे आपल्या चेस्टच्या पॅरलल म्हणजे सरळ आले पाहिजे. नंतर जो पाय वरती त्या बाजूचा हात आपण वरती नेणार आणि दुसऱ्या बाजूच्या हाताने वरच्या बाजूचा हात, दोन्ही हातात हात घेऊन खेचायचा प्रयत्न. वरच्या हाताने खालचा हात खेचायचा, खालच्या हाताने वरचा हात खेचायचा. मान सरळ. गोमुख आसन गाईच्या मुखासारखं आपल्या ह्या पायाची म्हणजे गुडघ्यावर गुडघा ठेवल्याची पोझिशन दिसते, म्हणून याला गोमुख आसन म्हटलं. हाताचा कोपरा आपल्या डोक्याच्या बरोबर मध्यभागी आला पाहिजे. मान सरळ, संत श्वसन. जर मागचे दोन्ही हात एकात एक येत नसेल तर आपण हातरुमाल घेतला, एक हातरुमालचा एक टोक आपण उजव्या हातात आणि एक डाव्या हातात घेऊन त्या रुमालाने दोन्ही हात पलीकडे खेचायचे आहेत. आसन सोडूया. एकला हात जागेवर, दोनला खालचा पाय सरळ, तीनला वरचा पाय सरळ. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने करू. एकला पहिले आपण आता डावा पाय खाली, त्याच्यावर उजवा पाय घेतला, पुन्हा दोघं गुडघ्यावर गुडघे टेकलेले, गुडघ्यावर गुडघे टेकून जो गुडघावरती त्या बाजूचा हात वरच्या दिशेने त्याचा पोपट आपल्या ह्याच्यामध्ये आणि डावा हात उजवा हात खेचायचा, उजव्या हाताने डावा हात खेचायचा. मान सरळ, संत श्वसन. श्वास रोखायचा नाही, नॉर्मल ब्रीदिंग असू द्यायचं आहे. आसन सोडूया. एकला श्वास सोडत सोडत दोन्ही हात जागेवर, दोनला खालचा पाय सरळ आणि मग तीनला वरचा पाय सरळ. तर अशा पद्धतीने आज आपण बैठक स्थितीतले भरपूर आसन करायचा प्रयत्न केला. परंतु ज्यावेळेस डेली योग वर्क करणार किंवा योगासन आपण करणार त्यावेळेस रोज प्रत्येक स्थितीतले 3-3 किंवा 2-2च आसन करायचे आहेत. आपण फक्त आसन कसे करायचे म्हणजे कशी क्रिया आहे हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकली बघत आहोत. तसं आपण त्याची जी माहिती दिली, माहिती पुस्तिका, त्याच्यात आसनाबद्दल घ्यायची काळजी, कसे करायची त्याची पूर्ण पद्धत, शक्यतो मी श्वासाची पद्धत तुम्हाला सांगितली. कमरेपासून वरच्या भागात तर आपण वरच्या भागाला जात असताना श्वास घ्यायचा आहे आणि कमरेपासून खालच्या भागाला जात असताना आपण श्वास सोडतो. सुरुवातीला श्वासाची जोड नाही दिली तरी चालेल, पण नंतर आपण श्वासावर लक्ष ठेवून आसन करायचे आहे. या सर्व आसनांनी आपल्याला आपल्या शरीराची म्हणजे फ्लेक्झिबिलिटी वाढत असते आणि बैठक स्थितीतल्या आसनांनी जास्तीत जास्त आपल्या ओटीपोट, मांड्या आणि पाठीचा मणका, पाठीचे मणके आणि कमर याच्यातले बरेचसा त्रास आपला कमी होत असतो. आणि आपण रोज सरावाने सुरुवातीला 3 ते 4च सेकंद आसन टिकवलं तरी चालेल, पण सरावाने ते आपण 15 ते 20 सेकंदापर्यंत टिकवू शकतो. आसन करताना विशेष काळजी म्हणजे आपण आपलं वय, वजन, उंची, शरीर की आपले आजार यांना बघूनच, यांना सांभाळूनच नियमाने आसन करायचे आहे. क्षमतेनुसार करायचे आहे. काही आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपण काही ट्रीटमेंट घेत असणार, मसाजची असेल किंवा काही वेट म्हणजे पाठीला वगैरे ताण करायचं असेल तर त्या टेस्ट
करत असेल किंवा त्या ट्रीटमेंट चालू असेल तर त्यावेळेस तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय आपण ते आसनं करायची नाही. आसन करताना थोडी क्षमता फार महत्त्वाची आणि पॉझिटिव्हिटीने आसन केलं तर कुठलंही आसन सहज जमतं. पूर्ण आपल्याला त्याची स्टँडर्ड पोझिशन नाही जमली तरी चालेल, परंतु आपण त्या पोझिशनकडे जायचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून 2-2च आसन आपल्याला रोज करायची असल्यामुळे आपला जास्तीत जास्त 2 किंवा 4 मिनिट एवढाच वेळ त्या आसनामध्ये जाणार आहे. असा भरपूर वेळ आपण खर्च करतो आणि म्हणून आपण आपल्यासाठी पुन्हा आसन करायचेच आहे. आणि आज आपण इथं आपल्या बैठक स्थितीतल्या आसनांचा वर्ग पूर्ण करत आहोत. हरि ओम. वर्गविराम.